दिला. आता आपल्याला ही जी काही एक्सरसाइज असेल पुढची, त्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की ह्या लॉजचा म्हणजे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचा यूज करायचा आहे. तर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट नेमकं यूज कसं करतात किंवा हे स्टेटमेंट यांचं आन्सर किंवा हे आहेच का नेमके काही समजत नाही. ठीक आहे, कंजंक्शन डिंजंक्शन दिसतं, पी क्यू दिसतं नुसतं. ठीक आहे, इथे बघा जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ना, जर सारखे असतील दोघं पी पी, ठीक आहे, सारखे असतील म्हणजे कंजंक्शन मध्ये असो अदरवाईज डिजंक्शन मध्ये असो. ठीक आहे, कंजंक्शन असो अदरवाईज डिजंक्शन मध्ये असो, तर दोघं सारखे असतील, दोघं सारखे म्हणतोय, दोघं सारखे असतील तर काय घ्यायचं, पी घ्यायचं. म्हणजे कसं लिहितात 1 × 1 कसा म्हणतात आपला 1 येतो, तसं लिहितो. पण जर सारखे असतील, ठीक आहे, तर काय लिहायचा, जो सारखा आहे सेम आहे. सपोज की याच्या जागेवरती निगेटिव्ह क्यू कंजंक्शन निगेटिव्ह क्यू आला असता तर तुम्ही याला काय लिहिलं असतं, निगेटिव्ह क्यू. बरोबर. सपोज दॅट इथे दोघं जर क्यू आले असते, ठीक आहे, क्यू कंजंक्शन क्यू आला असता तर काय लिहिलं असतं, क्यू लिहिला असता. बरोबर. म्हणजे दोघं सारखे असतील तर तेच घ्यायचं. बरोबर. इक्विव्हॅलेंटची साइन आपण इथे दिली असते. त्याच्यामध्ये लॉ इज नोन एज अ इडिम्पोटेंट लॉ. ठीक आहे, त्या लॉ मध्ये काय करायचंय, सारखे जिथे असतील तिथे काय लिहायचं आपल्याला, ते लिहायचं सारखं जे काही लिहिलेलं आहे. पी जसं लिहिलंय, पी स्टेटमेंट लिहिलं का पी लिहून काढला, क्यू लिहिलाय क्यू लिहून काढला. ठीक आहे, कुठल्याही केस मध्ये असो, कंजंक्शन मध्ये येऊ अदरवाईज डिजंक्शन. इम्प्लिकेशनची केस वेगळी आपण तिथे बोलू. फक्त इथे काय लिहिलंय, कंजंक्शन और डिजंक्शन मध्ये. कंजंक्शन असो डिजंक्शन असो तर सारखे लिहिले तर सारखं लिहायचं. ठीक आहे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही ठेवायचं. इव्हन दो निगेशन पी आला, कंजंक्शन निगेशन क्यू आला तरी पण कंजंक्शन निगेशन पी आला तर याला काय लिहावं लागेल मला, निगेशन पी आपण लिहू. ठीक आहे, दिस इज व्हॉट आवर इम्पॉर्टंट लॉ. कारण हे आपल्याकडे एकच असेल असे जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. ठीक आहे, त्याच्या आधी आपण ट्रूथ टेबलचा यूज केला तर इथे जो क्वेश्चन त्यांनी विचारला असेल आपल्याला दॅट विल बी अ विदाउट युजिंग ट्रूथ टेबल मीन्स अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स आपल्याला इथे यूज करायचा आहे. ते पहिलं समजलं इम्पॉर्टंट लॉ. आता आपण कम्युटेटिव्ह लॉचा जर तुम्ही बघितला कम्युटेटिव्ह एक्झॅक्टली कसा आहे, कम्युटेटिव्ह लॉ काय. ठीक आहे, तर कम्युटेटिव्ह लॉ मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर इथे पी डिजंक्शन क्यू लिहिला होता. ठीक आहे, इथे लिहिलं त्याने क्यू डिजंक्शन पी, फक्त पोझिशन चेंज करून दिली. काय चेंज केली, पोझिशन चेंज. बघा पी कंजंक्शन क्यू लिहिला होता, क्यू कंजंक्शन पी लिहून टाकलं. म्हणजे इव्हन तो जर माझ्याकडे निगेशन पी असेल, कंजंक्शन निगेशन क्यू असेल, बरोबर ना. ठीक आहे, तर मी याला कसं लिहिलं, बाय युजिंग कम्युटेटिव्ह लॉ. निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन पी. इव्हन दो जर माझ्याकडे असं असेल निगेशन क्यू लिहिलाय मी, काय लिहिलाय क्यू, तर मी क्यू कंजंक्शन पी लिहिलाय याचा अर्थ हा कसा लिहू शकतो मी, पी कंजंक्शन क्यू लिहू शकतो. इव्हन दो क्यू डिजंक्शन पी राहिला असता तरी पण मी याला कसं लिहिलं असतं, पी डिजंक्शन क्यू. बरोबर. दिस इज व्हॉट अवर कम्युटेटिव्ह लॉ. आपला कम्युटेटिव्ह लॉ आहे, समजतंय ना. एक एक जो आपल्याला इथे दिला गेला आता असा हा जर कम्युटेटिव्ह असेल तर त्यानंतर येतो आपला असोसिएटिव्ह लॉ. कसा आहे तो, असोसिएटिव्ह लॉ. तर असोसिएटिव्ह लॉ मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर पी क्यू आर ला ऑब्झर्व करा, बाकी नाही. तर पी क्यू आर ला ऑब्झर्व करून जर तुम्ही बघितलं तर तिघं वेगवेगळे आहेत, डिफरंट आहे. पण इथे कंजंक्शन डिजंक्शन दिलं, इथे डिजंक्शनच होतं, इथे डिजंक्शन होतं. पण ऑब्झर्व केलं का तुम्ही की कुठल्याही दोघांना ब्रॅकेट टाकून दिला. पहिले इथे ब्रॅकेट होता आणि इथे ब्रॅकेट चेंज करून दिला किंवा नाही टाकला. बरोबर, ब्रॅकेट नाही टाकलं. कसं, सपोज दॅट की जर माझ्याकडे हे राहिलं असतं, मी पी लिहिला असता, कंजंक्शन क्यू लिहिला असता. ठीक आहे, अँड देन अगेन मी कंजंक्शन लिहिलं असतं, पी आर घेतो मी, डिजंक्शन घेतो, यस घेतो मी. ठीक आहे, अगेन दॅट वी हॅव अ ब्रॅकेट हिअर अँड हिअर वी हॅव अ पी. तिथे आपला पी राहिला असता तर याला कसं लिहिलं गेलं असतं बघा. बरोबर, डिजंक्शन लिहिले मी बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ. जर असोसिएटिव्ह लॉ राहिला असतं तर मी काय केलं असतं, मी आर घेतला असता, डिजंक्शन लिहिलं असतं, यस डिजंक्शन पी केला असतं.
बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. अगेन दॅट मी याला असं पण लिहू शकतो असतो आर डिस्जंक्शन यस डिस्जंक्शन पी. ठीक आहे, इवन दो सेम केस आहे, कंजंक्शन मध्ये पण गेले बघा, दोघं कंजंक्शन होते, पण काय इथे दोघं कंजंक्शन असायला पाहिजे. एक्झाम्पल मध्ये काय पाहिजे, जर असोसिएटिव्ह यूज करायचा आहे तर असोसिएटिव्ह यूज करण्यासाठी आपल्याला इथे सेम साइन बघावी लागेल. ठीक आहे, ही सेम साइन आहे का तिघांमध्ये. ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्ही बघा पी कंजंक्शन क्यू लिहिला तर पहिला ब्रॅकेट टाकून दिला आणि फक्त ब्रॅकेट चेंज केला इथे देऊन दिला, बरोबर, अदरवाइज इथे लिहिला काही फरक पडत नाही. ठीक आहे, म्हणजे हे तर आपलं असं झालं ना, जर आपण याला मल्टिप्लिकेशन करतो त्या केसमध्ये ह्या पद्धतीने आपलं सपोज दॅट आय हॅव 1 into 3. ठीक आहे, और मी 2 ने मल्टिप्लाय करतो याला. ठीक आहे ना, बघा सपोज की हा पी आहे आपला, हा क्यू आहे आपला आणि हा जर आर असेल तर. ठीक आहे, 1 आहे आपला पी, हा दुसरा आहे क्यू आपला 1 आणि तिसरा आर आहे आपल्याकडे 3. ठीक आहे, ह्या पद्धतीने बघा. अदरवाइज जर मी असं लिहिलं याला 2 into 1 into 3. ठीक आहे, असं लिहिलं पहिल्या ब्रॅकेटसाठी आणि हा दुसरा. ठीक आहे, तुम्ही कसं करणार आहे, लिहिताना तुम्ही काय करणार आहे, 2 into 1 ब्रॅकेट 1 into 3. बरोबर, फक्त ब्रॅकेटची पोझिशन चेंज केली. परत असं लिहिलं तर 2 into 1 into 3. ठीक आहे, तर तिघांचा आन्सर जर काढलं मी, याचा आन्सर काढतो मी, याचा पण आन्सर काढणार आहे, ते सेपरेट लिहितो याला 2 into 1 into 3. ठीक आहे, तिघांना बघा. तर 2 1 चा किती होतो 2, 2 3 चा 6 2. ठीक आहे, 3 1 चा 3, 3 2 चा 6, 2 1 चा 2, 2 3 चा. त्यांची पोझिशन फक्त काय ब्रॅकेटचा यूज केलाय, मल्टिप्लिकेशन सारखं काम करतात, समजतं. ठीक आहे, देन अगेन सपोज की वी कॅन गो थ्रू अन डिफरंट लॉ. असोसिएटिव्ह समजला आता, फक्त काय इथे बघून घ्या सेम साइन आहे. ठीक आहे, काय सेम लिहिलाय, कंजंक्शन कंजंक्शन असायला पाहिजे, डिजंक्शन डिजंक्शन असायला पाहिजे. ठीक आहे, सो दॅट आफ्टर दिस वी हॅव अ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता हा डिस्ट्रीब्युटिव्हचा फरक जर तुम्ही बघितला असेल ना, इथे दिसेल कंजंक्शन आणि डिजंक्शन लिहिलं आहे, बरोबर. पी क्यू आर तर घेतलाच, पण कंजंक्शन आणि काय लिहिला डिजंक्शन लिहिलं. परत इथे पण फक्त चेंज केलं आहे, बघा आता काय केलं आहे. तर ह्याचा विचार करा, मी लिहिला इथे पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन आर चा. ठीक आहे, पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन आर. आता ह्याला बघा, सपोज दॅट आय कॅन राईट हिअर 2 into 1 minus 3. ठीक आहे, 1 minus 3. याला कसं सॉल्व्ह केलं असतं बरोबर, कसं सॉल्व्ह केलं बरोबर याला 2 into 1. बरोबर, 2 into 1 अगेन दॅट ही मायनस साइन आपल्याकडे 2 into 3. बरोबर, हे मल्टिप्लिकेशन आपण ब्रॅकेट मध्ये करतो ना. मग बघा इथे जर आपण ह्याचा यूज केला, आता पी क्यू मल्टिप्लिकेशन सारखा बिहेव करतोय ना. बघा पी हा आहे डिजंक्शन, हा आहे क्यू, ब्रॅकेट टाकून दिला, हा कुठला कंजंक्शन. ठीक आहे, अगेन दॅट पी डिजंक्शन आर काय म्हणता येईल आर. बरोबर आहे का डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये, बरोबर. बरोबर, सिमिलरली इफ आय हॅव हिअर पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन आर राहिला असता, काय करावं लागेल, पी क्यू पी कंजंक्शन क्यू, बरोबर, ब्रॅकेट टाकून दिला, हा काय डिजंक्शन आहे. ठीक आहे, परत पी कंजंक्शन आर. ठीक आहे, म्हणजे आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, हा आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. परत सपोज दॅट आय कॅन गो थ्रू अ डिफरंट लॉ दॅट इज नोन एज अन आयडेंटिटी लॉ. ठीक आहे, तर आयडेंटिटी लॉ मध्ये तुम्ही चेक करा, जर पी डिजंक्शन फॉल्स लिहिलाय. ठीक आहे, पी डिजंक्शन फॉल्स जिथे लिहिलाय, हा हे कन्फ्युजन नाही ठेवायचं. एफ डिजंक्शन फॉल्स डिजंक्शन पी जर लिहिलाय ना तरी त्याला पीच घ्यायचा आणि फॉल्स
पी डिस्जंक्शन फॉल्स दिलाय तरी पण त्याला पीच घ्यायचा, उलट लिहिलेला काही फरक पडत नाही. ठीक आहे, कारण काय माहिती का, 2 into 3 करा और 3 into 2 करा, दोघांचा आन्सर काय येणार आहे 6 येईल. बरोबर, म्हणून फॉल्स डिस्जंक्शन पी करा तरी पण पीच येणार आहे और पी डिस्जंक्शन फॉल्स करा तरी पण काय येणार आहे पीच येणार आहे. ठीक आहे, दिस इज व्हॉट अवर आयडेंटिटी लॉ. इथे पण बघा पी कंजंक्शन लिहिलाय, हा वेगवेगळा आहे. पी कंजंक्शन फॉल्स जर असेल तर, ठीक आहे, फॉल्स साठी घेतलं, फॉल्स साठी डिस्जंक्शन घेतलं, फॉल्स साठी कंजंक्शन घेतलं. जर फॉल्स साठी डिस्जंक्शन होतं तर पी येत होता, पण जर फॉल्स साठी कंजंक्शन असेल तर काय येईल एफ फॉल्स घ्यायचा. बरोबर आहे, डिस्जंक्शनचा जिथे यूज होईल तिथे. बरोबर, तर पी कंजंक्शन फॉल्स असेल तर आन्सर काय असेल आपलं फॉल्स यायला पाहिजे. अदरवाइज फॉल्स कंजंक्शन पी असेल तरी पण काय असेल तो फॉल्स असेल. ठीक आहे, सिमिलरली फक्त कशासाठी यूज केला गेला डिस्जंक्शन साठी. बरोबर आहे, हे तर कंजंक्शन आणि डिस्जंक्शन साठी होतं. हे डिस्जंक्शन आपला हे कंजंक्शन झालं. आता आपण जसं फॉल्स साठी काढलं तसं ट्रू साठी पण लिहिलं आपल्याकडे. त्यासाठी ट्रू साठी समजते ना. ठीक आहे, तर ट्रू साठी काय करायचं बघा, जर पी डिस्जंक्शन ट्रू असेल तर ट्रू लिहायचा. ठीक आहे, पी डिस्जंक्शन ट्रू असेल तरी पण ट्रू लिहायचं. अदरवाइज पी ट्रू डिस्जंक्शन पी लिहिला तरी पण काय लिहायचं ट्रू लिहायचं. पी डिस्जंक्शन टी असेल तर काय लिहायचा टी लिहायचा. जर टी डिस्जंक्शन पी पण लिहिला तरी पण काय लिहायचं त्याला टीच लिहायचं. ठीक आहे, अगेन काय पी कंजंक्शन टी ला आपण लिहिला तर पी कंजंक्शन टी होता तर काय लिहिला पी लिहिला. बरोबर, और टी कंजंक्शन पी लिहिला तरी पण काय लिहिला पी लिहिला. दिस इज व्हॉट अवर आयडेंटिटी लॉ. ठीक आहे, प्रत्येक लॉचा यूज करावा लागेल आणि प्रत्येक लॉ मला जसं मी जॉमेट्री मध्ये लिहितो ना, तुम्ही भूमिती शिकता जॉमेट्री, ठीक आहे ना, मॅथ 2, तर मॅथ 2 मध्ये जसं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं थेरम सॉल्व्ह करताना, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, तसं मला हे लॉस द्यावं लागतात की मी काय चेंज केला होते. ठीक आहे, सो हिअर नेक्स्ट वन विल बी अ कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट लॉ जर कॉम्प्लिमेंटचा तुम्ही यूज केला ना तर त्यावेळेस बघा पी डिस्जंक्शन निगेशन पी लिहिलाय, जर पी डिस्जंक्शन निगेशन पी लिहिलाय तर त्यावेळेस काय येईल हा ट्रू येईल. बरोबर, आणि जर पी कंजंक्शन निगेशन पी लिहिलाय तरी पण काय येईल हा त्यावेळेस काय फॉल्स येईल. ठीक आहे, इवन दो जर क्यू लिहिलाय डिस्जंक्शन निगेशन क्यू लिहिला असेल तर काय लिहिलं याच्यासाठी काय लिहावं लागेल ट्रू लिहावं लागेल. बरोबर, पण जर मी क्यू कंजंक्शन निगेशन क्यू लिहिला असता तर फॉल्स. बट इफ आय राईट निगेशन क्यू कंजंक्शन पी लिहिला असता तर फॉल्स. ठीक आहे, if I write that is negation q disjunction q then true. कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही, फक्त काय हा चेंज होताना दिसेल तुम्हाला तिथून मध्ये. बरोबर, हे जे पी क्यू आर एस पी क्यू सहसा त्याच्यासोबत खेळायचं तुला. मला नाही वाटलं की तुमच्या याच्यामध्ये एक्सरसाइज मध्ये आर ला कधी यूज केलाय, मे बी असेल तर त्यावेळेस आपण डिस्कस करू त्याला की काही प्रॉब्लेम नाही, फक्त हा नंबर तुम्हाला चेंज होताना मध्ये दिसेल. ठीक आहे, नंतर येतो आपला इन्व्होल्युशन लॉ. तर इन्व्होल्युशन तर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, जर ट्रूचा निगेटिव्ह केला तर काय येतो फॉल्स येतो, आणि फॉल्सचा निगेटिव्ह केला तर ट्रू येतो, आणि निगेशन ऑफ निगेशन काय असतं इटसेल्फ अ स्टेटमेंट. ठीक आहे, म्हणून आपण त्याला काय लिहितो पी लिहितो. तर इन्व्होल्युशन सांगण्याची जास्त गरज नाहीये. ठीक आहे, परत डी मॉर्गन्स लॉ याच्या आधी डिस्कशन झालंय आपलं लॉजिकल इक्विव्हॅलन्सी मध्ये. ठीक आहे, तर डी मॉर्गन्स लॉ मध्ये म्हणतोय बघा निगेशन याला केला त्याचं डिस्जंक्शनचं काय झालं कंजंक्शन, आणि परत निगेटिव्ह क्यू बरोबर. बरोबर, म्हणजे मल्टिप्लिकेशन सारखा बिहेव करतो. निगेटिव्ह क्यू निगेटिव्ह पी डिस्जंक्शनचा कंजंक्शन आणि कंजंक्शनचा परत निगेशन काय लागून दिला क्यू लागून दिला. बरोबर, तर लॉला जर मी एकदा परत तुम्हाला नीट सांगण्याचा प्रयत्न केला तर बघा सपोज आहे ना -1 असेल ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला, आणि जर मी इथे लिहिला x - y लिहिला असेल. बरोबर, ठीक आहे ना, -1 लिहिलाय x - y लिहिलाय, त्याला कसं सॉल्व्ह करतो आपण -1 ला x ला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, तर -1 इंटू x झाला. ठीक आहे, मायनस मायनस काय म्हणता येईल +1 इंटू y. तर हे मध्ये तर लिहित नाही आपण, म्हणून मायनस साइन डायरेक्ट x ला लागून जाईल, तर दुसरी काय झाली +y करून देईल. ठीक आहे, तसंच आहे. निगेशन p म्हणजे x प्लस होता तर मायनस झाला,
एक्स प्लस होता तर काय झाला मायनस. ठीक आहे. परत हा जो होता ना मधला दिसतोय जी साईन होती ही डिस्जंक्शनची होती. काय केली गेली कन्व्हेन्शन केली गेली. इथे मायनस होता काय झाला प्लस सेम. बरोबर. त्याच पद्धतीने आपल्याला काय यूज करायचं आहे डी मॉर्गन्स लॉ यूज करायचा आहे फॉर डिस्जंक्शन. डिस्जंक्शनचा कंजंक्शन फॉर डिस्जंक्शन फॉर कंजंक्शन कंजंक्शनचा डिस्जंक्शन. ठीक आहे. दिस इज व्हॉट आवर डी मॉर्गन्स लॉ. हा आपला डी मॉर्गन्स लॉ आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट इफ यू हॅव ऍब्सॉर्प्शन लॉ ला बघू चेक करा. ठीक आहे. ऍब्सॉर्प्शन लॉ ला बघू तर ऍब्सॉर्प्शन लॉ मध्ये जर तुम्ही चेक केलं असेल तर पी हा आता डिस्जंक्शन आणि कंजंक्शनला बिहेव करतो. ठीक आहे. कसा डिस्जंक्शन आणि कंजंक्शन जर पी पी ला चेक करा सेम सेम इथे. ठीक आहे. सेम सेम आहे आणि हा क्यू लिहिला आहे. बरोबर. फक्त काय लिहिलं डिस्जंक्शन लिहिलं आणि हा कंजंक्शन लिहिला. तर त्या केसमध्ये काय लिहायचं जो सेम वाला आहे ना त्याला लिहून टाकायचं. दिसला. जर पी होता इथे कंजंक्शन डिस्जंक्शन लिहिलं तरी पण काय जातो पी येऊन जातो. ठीक आहे. जर माझ्याकडे क्यू असता मी डिस्जंक्शन लिहिला असता पी लिहिला असता. ठीक आहे. कंजंक्शन क्यू लिहिला असता. ठीक आहे. आणि जर मी याला कंजंक्शन लिहिलं असतं अँड देन इफ आय राईट अ पी तर काय आलं असतं आन्सर काय आलं असतं क्यू आलं असतं. सपोज दॅट हिअर क्यू डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन क्यू कंजंक्शन क्यू डिस्जंक्शन पी काय लिहिल्याचं पण क्यू लिहिलं. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय यूज करायचं आहे ऍब्सॉर्प्शन लॉला पण यूज करायचं आहे. हा ठीक आहे. लास्टली कंडिशनल लॉ आहे. आता याला इम्प्लिकेशन नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन समजायचं नाही कारण नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन विल बी डिफरंट फॉर अस. कारण निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय करायचं आपण निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू करायचो. ठीक आहे. काय करायचं पी कंजंक्शन निगेशन क्यू लिहायचे तुम्ही. ठीक आहे ना. इथे बघा आता पी इम्प्लिकेशन क्यू लिहिला होता आपल्याकडे काय लिहिला पी इम्प्लिकेशन क्यू. तर पी इम्प्लिकेशन क्यू मध्ये तर तुम्ही पी घेतला नाही निगेटिव्ह करून ठेवलेला आहे आणि इथे डिस्जंक्शन घेतलेलं आहे. बरोबर. ठीक आहे. पण आपलं इम्प्लिकेशन तसं नसायचं ना. ठीक आहे. आपण कसं लिहायचो पी इम्प्लिकेशन पी कंजंक्शन क्यू नेगेशन लिहायचं ना. आठवतं ना लिहिलं का तुम्ही. बरोबर. पण इथे काय बघा पी इम्प्लिकेशन क्यू मध्ये नेगेशन पी डिस्जंक्शन क्यू लिहिलेलं आहे. बरोबर. अँड देन पी डबल इम्प्लिकेशन क्यू मध्ये दॅट इज नेगेशन पी डिस्जंक्शन क्यू लिहिलेलं आहे. ठीक आहे. अँड देन कंजंक्शन नेगेशन क्यू डिस्जंक्शन पी. ठीक आहे. दिस इज व्हॉट आवर कंडिशनल लॉ. आपण आपल्याला पुढे यूज करायचा आहे. ठीक आहे. दोघं आपण यूज करू नेगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. नेगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट त्याच्याकडे बघा कंजंक्शनचं निगेशन काय करतो आपण कंजंक्शनचं निगेशन इथे बघा मी काय लिहिलंय त्याच्या आधी ना मला बोलण्याच्या आधी सांगतो मी कारण आपली एक्सरसाइज 1.4 स्टार्ट होण्याच्या आधी. ठीक आहे. तुम्ही नेगेशन घेतलं होतं पी कंजंक्शन क्यू साठी. ठीक आहे. आठवतं तिथे निगेशन ऑफ कंजंक्शन साठी तिथे काय लिहिलं होतं नेगेशन ऑफ पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू. हे एक लक्षात ठेवायचं. हे कशासाठी आहे निगेशन ऑफ कंजंक्शन साठी. बट सपोज दॅट आय हॅव अ निगेशन ऑफ डिस्जंक्शन. ठीक आहे. बरोबर. त्याला कसं लिहून मी निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. आणि नेगेशन ऑफ नेगेशन तर इटसेल्फ स्टेटमेंट आहे ऑलरेडी इथे लिहिले पण आहे आपल्याकडे. ठीक आहे. नेगेशन ऑफ नेगेशन इटसेल्फ स्टेटमेंट. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. बरोबर. परत आपण लिहिलं होतं दॅट इज पी इम्प्लिकेशन क्यू साठी नेगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू होतं आपल्याकडे आठवतो. ठीक आहे. त्याला कसं लिहिलं होतं पी कंजंक्शन निगेशन क्यू होता. बरोबर. हा परत नेगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू लिहिला होता आपण आठवतो सगळ्यांना. बरोबर. त्याच्यामध्ये काय केलं आपण दॅट इज पी दोघे इम्प्लिकेशन घेतलेत ना दॅट इज पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू घेतला होता आर घेतला होता. बरोबर. दॅट इज क्यू कंजंक्शन निगेशन पी. बरोबर आहे. ठीक आहे. लिहिलेत बरोबर आपण हे का बरं लिहायला लावलं तुम्हाला बिकॉज वी आर नीड दिस यांची आपल्याला ह्या एक्सरसाइज मध्ये काम आहे आन्सर. ठीक आहे. म्हणून मी हे तुम्हाला लिहून दिलं होतं तिथे. ठीक आहे. हे कामाचे आपल्याला निगेटिव्ह कुठे करायचं ती एक्सरसाइज कशी सॉल्व्ह करायची. ठीक आहे. सो बेस्ड ऑन दॅट वी कॅन ट्राय टू सॉल्व्ह एक्सरसाइज 1.4. ठीक आहे. बघा एक्सरसाइज 1.4 मध्ये पहिला क्वेश्चन आपल्याकडे लिहिलेला आहे निगेशन क्यू इम्प्लिकेशन काय लिहिलं आहे पी लिहिलेलं आहे. सो हिअर दॅट आता ह्याचं नेगेशन करायचं आहे ना काय करायचं आहे नेगेशन. तर मी नेगेशनची साईन घे स्क्वेअर ब्रॅकेट काढेल निगेशन क्यू इम्प्लिकेशन पी लिहून टाकेल. ठीक आहे.
तुम्ही राऊंड काढलं तरी पण चालत जाईल. ठीक आहे, इथे काही प्रॉब्लेम नाही राऊंड काढायला. आणि मी ऑलवेज ट्राय टू राईट अ स्क्वेअर ब्रॅकेट काढत राहतो. ठीक आहे, मला सवय आहे स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे, सो इट्स ऑल राईट, वी कॅन गो थ्रू इट. आता इथे इम्प्लिकेशन साइन आहे. ठीक आहे, इम्प्लिकेशन साठी काय कुठला निगेशनचा रूल यूज होतो? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन घ्यायचं. ठीक आहे, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन देन. आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आहे का? ठीक आहे, ते तुम्हाला विचार करावा लागेल ना. तुम्हाला तर माहिती आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन करायचं आहे, पण तुम्हाला माहिती आहे का हे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय असतं? आपलं निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू लिहितो आपण, आठवतं सगळ्यांना? बरोबर. त्याला कसं लिहावं लागतं? पी कंजंक्शन निगेशन क्यू. बघा हा, आता हा तर निगेशनचा साइन आहे, राऊंड ब्रॅकेट काढला, हा मी इथे लिहितो. ठीक आहे, हा पी लिहिला, काहीच नाही बघायचं. संकेत हा हे बघा, त्याच्या समोर काय लिहिलंय? त्याच्या समोर काय लिहिलंय? पी ना. त्याचा अर्थ पीच्या जागेवर काय? निगेशन क्यू आहे. पी काय? निगेशन क्यू आहे. आणि क्यू काय? पी लिहिलाय ना. ठीक आहे, तर इथे बघा पी ला काय लिहिलंय? निगेशन. हे तर चेंज नाही होणार, पण निगेशन क्यू ला काय लिहिलं? क्यूच्या जागेवर काय लिहिलंय? पी लिहिलाय. तिथे काय लावून जाईल? निगेशन पी. दिस इज व्हॉट आवर आन्सर. ठीक आहे, निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन पी. हो सर, इथं निगेटिव्ह करायचं ना आपल्याला. काय करायचं? निगेशन ऑफ ब्रॅकेट. ब्रॅकेट घ्यायचं पी कंजंक्शन निगेशन क्यू. हे स्क्वेअर यूज करतोय हा, स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करतोय हा. ठीक आहे, तुम्ही राऊंड करा. ठीक आहे, चालत जाईल. तर हा इथे काय लिहिलंय? कंजंक्शन लिहिलंय ना. मग कुठलं निगेशन यूज करावं लागेल? ते निगेशन ऑफ कंजंक्शन. ठीक आहे, निगेशन ऑफ कंजंक्शन. ठीक आहे, सो हिअर दॅट वी कॅन राईट निगेशन ऑफ कंजंक्शन. कसं असतं आपलं? कसं असतं? निगेशन पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. ठीक आहे, आठवतं ना आपण निगेशन ऑफ कंजंक्शन करत होतो, पी कंजंक्शन क्यू. बरोबर, असं होतं ना. ठीक आहे, काय करायचो आपण याच्यामध्ये? निगेशन पी लिहायचो, हा कंजंक्शनला डिस्जंक्शन करायचो आणि परत निगेशन क्यू लिहून काढायचो. बरोबर, तर तसंच केलं. इथे माझ्याकडे हा पी होता. ठीक आहे, पी होता माझ्याकडे, कंजंक्शन निगेशन क्यू होता. ठीक आहे, तर आपला पी इथे हा आहे, कंजंक्शन आहे इथे क्यू आहे. मला सांगा पीच्या जागेवरती याने काय केलाय? पी चूज केलाय. ठीक आहे, फक्त क्यूच्या जागेवरती त्याने काय यूज केला? निगेशन ऑफ क्यूचा यूज केला. बरोबर, माझं बघा निगेशन पी. इट्स ऑल राईट, तेच आहे आपल्याकडे. बरोबर ना, म्हणून मी काय केला? निगेशन पी लिहिला. ठीक आहे, परत फक्त क्यूची जागा त्याने काय केली होती माहिती का? त्याने क्यूला निगेटिव्ह केला आहे. बरोबर, पण क्यू आपला काय आहे? पहिलेच निगेटिव्ह क्यू आहे, म्हणून मी काय लिहिला याला? निगेटिव्ह क्यू लिहिला. ठीक आहे, बरोबर. ही पोझिशन होती आपली पी ची, ही होती क्यू ची. निगेशन क्यू निगेशन पी हा डिस्जंक्शन. दिसतो? समज आहे? ठीक आहे ना. म्हणून आपला आन्सर कसं येईल आता? अजून आन्सर आलेला नाही. ठीक आहे, सो लुक ॲट हिअर. परत एकदा ना, हे तर झालं डिस्जंक्शनचं, निगेशन ऑफ कंजंक्शन झालं. ठीक आहे, पण राहील काय माहिती का? जेव्हा मी सॉल्व्ह करतो त्यावेळेस इथे निगेशन ऑफ निगेशन येऊन गेलेला. ठीक आहे ना, लिहिला आपण रूल निगेशन ऑफ निगेशनचा. ठीक आहे, निगेशन ऑफ निगेशन काय असतं? इट्स सेल्फ अ स्टेटमेंट. सो वी कॅन राईट हिअर अगेन निगेशन ऑफ निगेशन. ठीक आहे, बरोबर. बाकीचं चेंज करायचं नाही. निगेशन पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ निगेशन काय म्हणतात? जर मी पी निगेशन पी घेतो तर काय लिहितो याला? पी लिहितो. तिथे क्यू निगेशन क्यू लिहिलाय तर काय येऊन जाईल? क्यू. बरोबर, आला आन्सर. ठीक आहे,
निगेशन लिहिलाय आपण, त्याला निगेटिव्ह करतोय. राऊंड आपला स्क्वेअर ब्रॅकेट पी इम्प्लिकेशन पी डिस्जंक्शन निगेशन क्यू. ठीक आहे, फक्त साइन कडे एकदा लक्ष देतो. ह्या राऊंड ब्रॅकेटला नाही सॉल्व्ह करायचा पहिले. ठीक आहे, आता ठीक आहे, हा जो स्क्वेअर ब्रॅकेट दिलाय ना त्याच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे. ठीक आहे, पी इम्प्लिकेशन कोणामध्ये, पी कंजंक्शन डिस्जंक्शन निगेशन क्यू मध्ये, म्हणजे ह्या राऊंड ब्रॅकेट मध्ये आणि पी मध्ये काय आहे, इम्प्लिकेशन आहे. तर सगळ्यात पहिले कुठलं सॉल्व्ह करावं लागेल, इम्प्लिकेशन. ओके, सो निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. त्याचा निगेटिव्ह करताना मी काय करेन बघा, निगेटिव्ह पी, व्हॉट इज दॅट, पी कंजंक्शन निगेशन पी डिस्जंक्शन निगेशन क्यू. कारण आपलं पी निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू जे असतं ना, दिस इज व्हॉट अवर पी कंजंक्शन निगेशन क्यू असतं. बरोबर, तर हा तर पी आहे. ठीक आहे, कंजंक्शन आहे, तर हा पूर्ण काय होता, क्यू होता. म्हणजे पूर्ण राऊंड ब्रॅकेटला काय केलं, निगेटिव्ह करून दिलं. समजलं आहे? हा जो क्यू होता ना, दिसतोय का, हा पूर्ण क्यू येते. ठीक आहे, क्यू दिसत नसेल तर आपला पूर्ण काय आहे, हा पूर्ण ब्रॅकेट काय आहे, क्यू आहे. सो दॅट पी कंजंक्शन क्यू कुठला आहे आता, बरोबर ना, दॅट इज व्हॉट, निगेशन क्यू लागणार आहे ना. निगेशन क्यू कुठला आहे आपला, पी डिस्जंक्शन निगेशन क्यू. तर हा मी इथे लिहिला, दिसतोय, पी ऍडिटिव्ह होता, कंजंक्शन निगेशन हा पूर्ण क्यू टाकलाय. ठीक आहे, त्याच्या पुढे फक्त ही निगेटिव्ह साइनचा यूज केलाय. दिसतोय का, समजलं हे? हा, तर हे तर झालं पहिलं. एक्झाम्पल खराब करून दिलं सगळं. P disjunction negation Q. ठीक है, so what we are using here, negation of implication. ठीक है, implication, again that P conjunction negation P disjunction negation Q. तर राहिला हे तर काही सॉल्व्ह झालेलं नाही आहे. का बरं सांगतो, कारण यांनी या पूर्ण राऊंड ब्रॅकेटच्या पुढे निगेटिव्ह लावून दिला. तर हा मध्ये आहे काय मग आता, डिस्जंक्शन. कशासाठी निगेशन करावं लागेल मग, डिस्जंक्शनचं काय लिहावं लागेल, निगेशन ऑफ डिस्जंक्शन. ठीक आहे, सो हियर पी कंजंक्शन राऊंड ब्रॅकेट मधला कसं लिहावं लागेल, आता मी स्क्वेअर करून देतो. निगेशन पी, देन हा कंजंक्शनचा डिस्जंक्शनचा काय होईल, कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू करून दिलेला. ठीक आहे, सोडा सर, बरोबर. तर अगेन हा इकडचा वेगळा आहे ना, हा पूर्ण ब्रॅकेट आहे. तर राहिलं काय आता, सॉल्व्ह झालं का, नाही झालं. का बरं, कारण इथे निगेशन ऑफ निगेशन लावलं आहे. बरोबर, कुठला रूल यूज करावा लागेल, निगेशन ऑफ निगेशन. बघा बरं, पी कंजंक्शन निगेशन पी कंजंक्शन. ठीक आहे, निगेशन ऑफ निगेशन क्यू. काय आला आन्सर, पी कंजंक्शन निगेशन पी कंजंक्शन क्यू. ठीक आहे, आहे ना. बघा, तर याचा निगेटिव्ह करताना सगळ्यात पहिले मी याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकून देतो. निगेशन ऑफ डिस्जंक्शनचा यूज करतो. निगेशन ऑफ डिस्जंक्शन आहे ना आपला, हा डिस्जंक्शन आहे, निगेशन. ठीक आहे, परत
हा निगेशन लागतोय ना इथे इथला, बरोबर. निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू आहे. ठीक आहे, हा सेपरेट करून देतो मी आता एक, कारण हा डिजंक्शन आहे आपलं. ठीक आहे, डिजंक्शनचं काय जाईल कंजंक्शन. ठीक आहे, अगेन दॅट निगेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट और मी डायरेक्ट लिखो आहे पी डिजंक्शन निगेशन क्यू. ठीक आहे, समजलं काय? समजला. हा, तर हा पूर्ण आता तर राहिला इथे निगेशन दिसतोय आपल्याला, दिसतोय हा निगेशन आणि इथे पण निगेशन. तर निगेशन ऑफ निगेशन काय होतो स्टेटमेंट ऑफ निगेशन. म्हणजे हा काय म्हणेल आता इथे फक्त हा ब्रॅकेट राहून जाईल खाली. पी कंजंक्शन क्यू असेल, हा आपला कंजंक्शन आहे. निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. हे तर सॉल्व्ह झाला. आता राहिला हे काय आहे डिजंक्शन. काय करावं लागेल निगेशन ऑफ डिजंक्शन. ठीक आहे, सो हियर पी कंजंक्शन क्यू आहे. कंजंक्शन निगेशन काय करून दिला निगेशन पी करेल, बरोबर. हा काय डिजंक्शन काय होऊन जाईल कंजंक्शन. बरं, निगेशन ऑफ निगेशन लावून दिलेला. ठीक आहे, सॉल्व झाला का? नाही. प्रॉब्लेम काय झाला इथे परत निगेटिव्ह लावून गेला. निगेशन ऑफ निगेशन मग बोला इथे बॅलेन्सची साइन द्यायला विसरू नका. पी कंजंक्शन क्यू. कंजंक्शन हा आहे आपला निगेशन पी. त्याला राउंड करून देतो आता, काही प्रॉब्लेम नाही, कारण हा सॉल्व झाला. हा आहे कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन इटसेल्फ अ स्टेटमेंट, इट बिकम्स अ क्यू. हे असेल आपलं